आज पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे। भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी त्यांच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत आणि ते लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे कार्यकर्ते समर्थक विविध जिल्ह्यांकडून आता रवाना झालेले आहेत। भाजपकडून या कार्यकर्त्यांचं झालमुडीनं स्वागत केलं जात आहे, तर दुसरीकडे कोलकात्याच्या ज्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे त्या मैदानामध्ये जमलेल्या लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। तर आपण ही तीन दृश्य पाहतोय। सुवेंदू अधिकारी आता आपल्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा होणार आहे। दरम्यान जे भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं झालमुडीनं स्वागत केलं जात आहे। ब्रिगेड परेड ग्राउंडवर कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान या पश्चिम बंगालमध्ये जेव्हा प्रचार सुरू होता त्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडी खाल्लेली होती आणि त्यानंतर ही झालमुडी ट्रेंडमध्ये आलेली होती। तसंच या विजयानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा झालमुडीचा आस्वाद घेतलेला होता। त्यामुळे एकूणच सध्या झालमुडी ट्रेडिंगवर आहे आणि त्यामुळेच तिथल्या कार्यकर्त्यांचं स्वागत सुद्धा झालमुडीनं केलेलं आहे। तर या शपथविधीला कोण कोण येणार आहे आपण पाहूयात। नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, तसंच देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नितीन नवीन, योगी आदित्यनाथ आणि केशव मौर्य। तर ब्रिगेड परेड ग्राउंडवर खास झालमुडीचे स्टॉल सुद्धा लावलेले आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रक्तिमा दास यांनी। पाहूयात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जब कोलकाता में भाजपा के लिए प्रचार में आए थे तब भाजपा के प्रचार में दिखा रहा कि नरेंद्र मोदी ने एकदम कोलकाता के फुटपाथ से उन्होंने झालमुड़ी लिए थे और झालमुड़ी अभी बंगाल के राजनीति में ट्रेंड हो गया है। अभी जो पिक्चर हम दिख रहा है कि ब्रिगेड के मैदान में झालमुड़ी का काउंटर जो एकदम यूनिक हो रहा है इस बार, और जो भाजपा के जो समर्थक हैं वो सब बहुत खुश है। वो स्लोगन दे रहा है, वो झालमुड़ी खा रहा है। अभी जो पिक्चर दिख रहा है कि झालमुड़ी के काउंटर के सामने झालमुड़ी लेकर अभी झालमुड़ी खा रहा है। भाजपा के जो समर्थक हैं सब मिलकर जो नई सरकार गठित हो जा रही है पश्चिम बंगाल में, उस नई सरकार के लेकर सब खुश है, वही दिख रहा है इसके चेहरे में। कैमरा अनूप के साथ रक्तिमा दास, जी न्यूज के लिए कोलकाता। तर आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय कशा पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये सध्या उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी आज शपथ घेणार आहेत, मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचं हे सरकार पश्चिम बंगालमध्ये आज स्थापन होणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। दरम्यान ज्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे या मैदानामध्ये जमलेल्या लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। इथे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद यांनी। 820 वर्ष के बाद फिर राम राज्य आया, इसलिए हिंदू जाग गया। बिल्कुल यस, जय बांग्ला नहीं चलेगा। ये क्या है, क्या कह रहे हैं? जय बांग्ला नहीं चलेगा। ममता दीदी बहुत बेईमानी लड़के है, बाघिनी साला बाबा देख लीजिए, बाबा भोकाली दिख गए हमें। ये भगवा ही भगवा दिख रहा है सब कुछ। ये तो होने ही था। इधर का जो मुख्यमंत्री था पहले के ही ममता बनर्जी इतना घटिया काम आप लोग किसको सुनने आए, क्या देखने आए, बता दीजिए। मोदी जी को देखने आए। मोदी जी झालमुड़ी भी खाइए। बात है 50 साल बाद हम लोगों को आजादी मिल गया।